सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आपण पाहणार आहोत 22 फेब्रुवारीचा अंदाज। आपण मागच्याही व्हिडिओमध्ये बरेचसे अंदाज दिले, तुम्हाला त्या पद्धतीने नियोजन करायचे। सकाळपासूनच अचानकच काही भागांमध्ये आभाळ पाहायला मिळेल, तसेही त्याचा अंदाज दिलेलाच आहे। तर मराठवाड्यामध्ये अनेक भागांमध्ये पहाटे सुद्धा शितोडे सातोडे पडण्याची शक्यता आहे। तो भाग म्हणजे सोलापूर, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, नांदेड पट्ट्यातही मोजक्या ठिकाणी, हिंगोली, वाशिम मध्येही तुरळक ठिकाणी आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी, परभणीसह लातूर, बीड भागांमध्ये सुद्धा हलक्या सरींची शक्यता आहे। मोठा धोका नाहीये, 4-2 शितोडे तुटल्यासारखे वाटतील आणि काही ठिकाणी पत्रावून पाणी वगैरे अशी कंडिशन आहे। हे वातावरण गरमीचं राहणार आहे आणि सरकत 22 तारखेला नांदेडकडे जाऊन ते मिळणार आहे। म्हणजे या 2-3 वाजेपर्यंत हे वातावरण निवळून जाईल या भागामधलं आणि परत 4-5 वाजता 2:30 वाजता ढग निघायला सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगरला, नाशिक सारख्या ठिकाणी आणि लगेच पुन्हा 22 तारखेला दिवस मावळला की लगेच सांगली जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी आभाळ येईल। स्थानिक वातावरणाचा पडला धोका तर काही सांगितलेलाच नाहीये। लातूर, बीड आणि जालन्यात मंठा वगैरे साईडमध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचे शितोडे पडले तर पडले। आता तुम्ही म्हणताल शितोडे सातोडे सांगताय आणि मोठा पाऊस कधी सांगितलेला ते देखील पहा, मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। घाबरण्यासारखं काही नाहीये, ठीक आहे। आणि मंगळवारी सुद्धा वातावरण मोठं असणार आहे, ते कसे ते देखील पाहूयात। लातूर जिल्ह्यात 22 तारखेला शितोडे वगैरे राहणार आहेत, नांदेड वगैरे भागात देखील राहणार आहेत। खानदेशला म्हणावा असा धाक नाही, आभाळ वगैरे येत राहील, जिरून जाईल, ठीक आहे। आता 23 तारीख बघा, 23 तारखेला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ढग वगैरे निघणं, वातावरण बनणं आणि त्याचे पडसाद बुलढाणा, सिल्लोड वगैरे भागांमध्ये, मालेगावमध्ये तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडला तर पडला अशा प्रकार आहे। मोठं संकट नाही, गारपीट तर आपण बोललेलोच नाहीये। त्यानंतर सोमवारचा 23 तारखेचा वातावरणाची भीती असलेला भाग म्हणजे धर्माबादमध्ये मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडू शकतो, नांदेडमध्ये देखील पडू शकतो। त्यानंतर कन्नड, सिल्लोडमध्ये स्थानिक वातावरणाची भीती आहे। लग्न कार्य असतील तर घाबरू नका, हे एक झटका आहे 15-20 मिनिटाचा, नंतर आभाळ जिरून जाईल। त्यानंतर परिस्थिती अशी आहे, जवळपास 24 तारखेची ह्या दिवशी वातावरण थोडं मोठं बनणार आहे तेलंगणा वगैरे मार्गेमध्ये। नागपूर जिल्ह्याला देखील या दिवशी वारं, काहूर, काही ठिकाणी पाऊस वगैरे पडणं अशी घटना होणार आहे। आणि या 24 तारखेचा वातावरणाचा प्रभाव जो आहे तो अहिल्यानगर, पुणे साईडला, नाशिक जिल्ह्यामध्ये, मालेगाव, साक्री आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आभाळ भरगच्च येणार आहे। ज्या ज्या भागामध्ये ह्या 24 तारखेला वातावरण शांत असल्यासारखं वाटेल, पण त्या ठिकाणी सतर्क राहायचं आहे। आणि विषय असा आहे की खानदेशमध्ये जळगाव, शहादा, धुळे जिल्हा, मालेगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा विदर्भातला भाग आहे आणि नागपूर, अकोला, अमरावती इथे स्थानिक वातावरणाची भीती ह्या दिवशी आहे। आणि अचानक आलेल्या आभाळामुळे वारं, काहूर देखील सुरू शकतं। त्यानंतर विषय विनंती अशी आहे, घाबरले जाऊ नका, धोका मोठा नाहीये आणि मोजक्याच ठिकाणी हा पाऊस पडणारा आहे। तर आणखीन आपण सविस्तर माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊयात, कारण की कालही व्हिडिओ दिलाय त्यामध्येही सविस्तर सांगितलेलं आहे आणि उद्या का सविस्तर सांगायचं, कारण की आज धावपळीमध्ये आपण हे अंदाज देण्याचा प्रयत्न केलाय। जो आज सध्या आपण बघितलंय ती महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणचे फोन येत आहेत, घाबरले जाऊ नका, मोठी कंडिशन नाहीये। आणि ज्यांना कोणाला अजून उत्सुकता लागलाय, सर आमचं अमुक काम चालू आहे, आम्ही काय उपाययोजना करायच्या, त्यांनी कमेंटमध्ये करा, तिथे तुम्हाला मी रिप्लाय जोपर्यंत वेळ आहे, जोपर्यंत 10-11 वाजतील तोपर्यंत मी देण्याचा प्रयत्न करेन नक्की। आणि सगळ्यांना पाठवा, कमेंट आवर्जून करा। जय शिवराय।